ब्रदर्स या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. इथे मात्र चांगला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर उभा होता तिथून मात्र चूक झाली आणि चेंडू सीमारेषे नजीक जातोय. तिथं वापस फिल्डिंग होईल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होईल, मिळतील 2 धावा आणि तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. तिसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. 3 धावांबरोबर टीमच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन झाले. चांगला फटका होता. तिथे मात्र चेंडू थोडक्यात जज केला असता, गॅदर केला असता तर कदाचित एकच धाव त्या ठिकाणी खर्च झाली असती. परंतु इथे गचाळ क्षेत्ररक्षणाचे परिणाम या टीमला भोगावे लागतात. एक चांगली मॅच या ठिकाणी मात्र संपूर्ण प्रेक्षकास अनुभवत आहेत या वाळगावच्या मैदानावरती. आता मात्र या संपूर्ण गणेशपुरी गावाचं क्रिकेट आपण पहिल्यापासून पाहत आलोय. अगदी वयाच्या 18-19 वर्षापासून सुरुवात केलेला हा प्रवास आज मात्र चांगल्या रीतीने पार करतायत. परंतु इथे हा चौकार येतोय आणि चौकार येतोय तो म्हणजे दर्शनच्या बॅटमधून. ठीक आहे, पप्पूच्या बॅटमधून हा चौकार येतो. क्षमा असावी कारण की ऑलरेडी दर्शन नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आहे 3 धावा काढल्यानंतर. पप्पू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती समोर लेफ्ट राईट हँडेड बॅट्समन. इथे मात्र ऑन साइडला चेंडू फ्लिक केलाय, कार्पेटच्या साईडने चेंडू निघून जातोय, फील्ड होईल त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल रन कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टामध्ये येतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 वर. बिनगडी बाद 8 अशी सद्यस्थिती विद्यमान स्थिती आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू थँक्यू. दुसरा गोलंदाजी मार्क वरती येताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर. 40+ हा खेळाडू आपण या ठिकाणी मात्र पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅट्समन पप्पू. डोलकर ब्रदर्स आणि सिद्धी स्टार्स या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. ज्ञानेश्वर कोळी यावेळेस मात्र ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. चांगल्या रीतीने गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. वयाची 40 ओलांडल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी अजूनही सातत्यपूर्ण केली जाते. नेक्स्ट मॅच MK स्ट्रायकर वर्सेस SS कॅपिटल. इथे चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली फिल्डर त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. झेल टिपला जातोय. बॅट्समन क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. थँक्यू. समोर बॅट्समन आपण पाहतोय दर्शन कोळी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय रितेश. राईट आर्म राऊंड विकेट समोर आहे. यावेळेस मात्र जरूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे फील्ड प्लेसमेंट चांगल्या रीतीने होईल. सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल 9 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. 22चा इशारा आलाय पंचांकडून. पंच रवी पाठक सर जे स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या रायगड नगरीमध्ये. त्यांच्या समवेत नीरज राणावत सर हे देखील आहे तिथे. मात्र कट केला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय.
शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. तिथून मात्र गली क्षेत्रामध्ये एक खेळाडू उभा केला गेला. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू उभा आहे. कव्हर्सला एक खेळाडू, लॉंग ऑफला लॉंग ऑनला एक खेळाडू. इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. वेगाने चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत 2 रन यशस्वीरित्या कंप्लीट. बॅटच्या साह्याने धावा येतात. पंचाचा इशारा येतोय आणि इथून मात्र या अपीलचा मात्र काही फायदा उरणार नाही. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी बऱ्याचशा लोकांचा हात आहे. बऱ्याचशा संघटना असतील किंवा काही शॉप्स आहेत, आमचे गावातील ग्रामस्थ आहेत. या सर्वांनी भलं मोठं सहकार्य या स्पर्धेला दिलंय. त्याचं सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. शॉर्ट पिच बॉल आहे. ऑफस्टिकच्या खूप बाहेर जातो चेंडू, तरी देखील पंच इथे आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत की हे षटक इथे मात्र संपलंय. डॉट बॉल आहे. सातत्याने दर्शन कोळी इथे मात्र पंचांकडे अपील करताना आपण पाहतो. चला पंचांशी वाद घालू नका दर्शन, कारण की ज्यावेळेस आपण शफल होता ऑफस्टिकच्या बाहेर निघता त्यावेळेस शफल लाईन काउंट केली जाते. याचं देखील भान असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. 2 ओव्हरची मॅच आतापर्यंत संपली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आणखीन 2 षटकं बाकी राहतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती येईल. तर तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल हे मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं गाणं. थँक्यू. टीमची धावसंख्या 12 रन स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रदीप डोलकर. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका. मिसफिल्ड होते. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. एक चौकार आतापर्यंत आलाय या बॅट्समनच्या बॅटमधून. अर्थातच रितेश कोळी स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतो. ऑन साइडला चांगला फटका होता. काव कॉर्नरला फिल्डर तिथे मात्र पोहोचला जरूर होता, परंतु 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न झाला होता फिल्डरच्या माध्यमातून, परंतु अंतिम क्षणी जे एफर्ट्स त्याला दाखवायचे होते ते एफर्ट्स कमी पडतायत. नेक्स्ट बॉल प्लीज जरा स्पीड अप करा विनंती करतोय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रदीप डोलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक चांगला फटका. चेंडू हवेमध्ये, फिल्डर चेंडू खाली येतोय. झेल टिपला. बॅट्समन नंबर 2 बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आज खऱ्या अर्थाने या आगरी कोळी समाजाचा हा चांगला सण आहे. होळी सणानिमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा असलेल्या धुळवडीच्या चेंडू हवेमध्ये, तिथे मिड विकेटला फिल्डर तैनात. झेल टिपला जातोय. ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण टीम होती तो विकेट मात्र दर्शन कोळी बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतो राहुल. एक चांगलं संगीत आपण ऐकलं दिवाळी गावच्या माध्यमातून प्रस्तुत केलेलं हे गाणं भुवन कोळी आणि त्याच्या समवेत सरगम कोळी असेल आणि सिद्धी यांनी मात्र आपल्या आवाजामध्ये गायलेलं हे गाणं. सिद्धी का एक चांगलं संगीत आहे. आजकाल आगरी कोळी संगीतांचा ट्रेंड हा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑन हॅट्रिक इथे चेंडू कट केला, शॉट फाईन लेगला चेंडू निघून जातो, तिथं मिसफिल्ड. परंतु थर्ड मॅनला जो खेळाडू आहे राकेश कोळी त्याने मात्र आतापर्यंत आपल्या टीमसाठी 3 चौकार अडवलेत शॉट थर्ड मॅनला राहून. कौतुक करावं लागेल प्रतीक राकेशसाठी. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण यूट्यूबचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आगरी कोळी टूर्स अँड ट्रॅव्हल. चेंडू हवेमध्ये, बॉलर चेंडू खाली स्वतः येतोय, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय, कॉटन बोल्ट, बॅट्समन आउट. डीजे थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान 40+ मास्टर्सचे सन्माननीय विजयजी खारकर साहेब, सन्माननीय राजेशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. बॅट्समन आउट, तू चल तो मैं आया, ही परिस्थिती या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. खूप सुंदर इथे सेलिब्रेशन आपण पाहतोय. अगदी रवींद्र जडेजा ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय मैदानावरती जे सेलिब्रेशन करतो तसंच काहीसं क्षेत्ररक्षण हे सेलिब्रेशन या ठिकाणी मात्र पाहतोय. खऱ्या अर्थाने हे गरजेचं आहे कारण की 4 विकेट्स या ओव्हरमधून आल्यात, या खूप महत्वपूर्ण असतील. टीमची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन कुमार कोळी मैदानामध्ये दाखल होतोय. या ऐकूया आपण एक चांगलं संगीत. थँक्यू. कुमार कोळी नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. त्याच्या समवेत प्रशांत डोलकर आहे स्ट्रायकिंग एंड वरती. सन्माननीय विजयजी खारकर, सन्माननीय राजेशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 40+ मास्टर्सचे त्याचबरोबर अतिशय चांगला सपोर्ट त्यांचा VRCC टीमला नेहमी राहिलाय. जेव्हा जेव्हा VRCC टीम मात्र स्पर्धा खेळण्यासाठी बाहेर जाते त्या वेळेस मात्र त्या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आवर्जून उपस्थित असतात. असे 40+चे विजयजी खारकर, राजनजी कोळी यांचं सहर्ष स्वागत. फुल टच बॉल आणि इथे चेंडू मात्र लॉफ्ट केला. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डीजे थँक्यू. नेक्स्ट मॅच MK स्टार. आणखीन एक षटकार लगावला तर अमृतदा डोलकर यांच्याकडून वडील 4000 रुपयांचं पारितोषिक. आणखीन एक षटकार लावा आणि तिथून मात्र 4000 रुपयांचं कॅश प्राइज. मोठा फटका खेळला, कट केलाय चेंडू. तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये, चेंडू निघून जातोय. दंदन करीत सीमारेषा पार. हा चौकार. डीजे हॅलो. आणखीन एक चौकार लगावला तरी देखील 4000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय तर अमृतजी कोळी यांच्या माध्यमातून हे डोलकर माफ करा
यांच्याकडून 4,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. बॉलर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. परेश आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने तिथे असफल ठरलाय, परंतु 3 चेंडूमध्ये या बॅट्समनने धावा केल्यात. आतापर्यंत 11 धावा आल्यात. लेग बाईसचा इशारा येतो पंचाच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव एम के स्ट्रायकर्स आणि एम के स्टार्स आणि एस एस स्ट्रायकर्स, एम के स्ट्रायकर्स, एस एस कॅपिटल्स.
हॅलो, थँक्यू. हॅलो, धन्यवाद. यानंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये अर्थात एम के स्ट्रायकर्स आणि एस एस कॅपिटल या मॅचचा टॉस या ठिकाणी झाला. एम के स्ट्रायकर्स टीमने हा टॉस जिंकलाय. स्पर्धेचे ऑफिशियल पार्टनर्स आपण पाहतोय जय मल्हार हॉटेल प्रोप्रायटर प्रतीक कोळी आणि प्रथमेश कोळी यांच्या माध्यमातून आगरी कोळी जेवणाची मेजवानी खऱ्या अर्थाने संपूर्ण आगरी कोळी लोकांना चाखायची एक मजा निश्चितपणे मिळेल. आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ऑर्डर्स या ठिकाणी स्वीकारल्या जातात. इंडियन, चायनीज आणि त्याचबरोबर मुघलाई पद्धतीचे सर्व पदार्थ त्या ठिकाणी मात्र मिळतील. निश्चितपणे या हॉटेलमध्ये जाऊन आपण जेवणाचा आस्वाद एकदा जरूर घ्या. सागर कोळी असतील आमचे आगरी कोळी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, त्यांनी देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेला दिलंय. तर नेक्स्ट इनिंगला सुरुवात होते. टार्गेट आहे 33 धावांचं आणि या 33 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय श्रीमंत घरत याला. विनंती करेन की या आपण या पुढील समालोचन त्यांच्या माध्यमातून. तो शुक्रिया अर्शद मरवी. दोस्तों चलते मैदान के अंदर बिल्कुल जीपीएल देखने के लिए मिला है. आज होली का दिन है, धूलिवंदन का दिन, और होली और धूलिवंदन का सभी दर्शकों को फिर से एक बार ढेर सारी शुभकामनाएं. इस गेंद को कारपेट के सहारे स्क्वायर लेग अंपायर के रीजन में खेला है, सिंगल मिलेगी. बिल्कुल हमारे दो अंपायर देख रहे हैं, पाठक सर है और नीरज रनावत सर, एक बेहतरीन अंपायर की भूमिका निभाते हुए. रितेश डोलकर की पहली गेंद के ऊपर एक सिंगल आई है. 33 का पीछा करना है, 33 रनों का पीछा करना है. 24 गेंदे, 33 का पीछा. और स्ट्राइक पे जिन्होंने शानदार गेंदबाजी की थी, बिल्कुल 4 विकेट ली थी अपने ओवर में. अब बल्लेबाजी की भूमिका अदा करेंगे मैदान के अंदर प्रदीप डोलकर. बल्ले के अंदर ने हिस्सा लिया था, लेकिन सिंगल जरूर मिलेगी. और सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए टीम को पहुंचा निजी 2 के आंकड़े के ऊपर. 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. मड पावर प्ले चल रहा है. पावर प्ले की पहली ओवर प्रोग्रेस पे गेंदबाजी की कमान संभाल रहे गेंदबाज नितेश डोलकर के हाथ में गेंद रहेगी. रामनाथ कोहली साहब इनकी ओर से प्रदीप के लिए हर एक छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. ये देखिए अलग ही शॉट खेलने का प्रयास, अपील जरूर हुई थी. शायद बल्ले के थ्रो ये सिंगल आएगी और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है बिल्कुल 3 रन स्कोर कार्ड के ऊपर. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. पावर प्ले P1 की पहली ओवर प्रोग्रेस पे 4 ओवर का मुकाबला. बिल्कुल 33 का पीछा करना है. एक लोग स्कोरिंग मुकाबला. तो बिल्कुल लो स्कोरिंग मुकाबला है. गेंदबाजी कमान संभाल रितेश डोलकर के इसी बीच अगली गेंद. और बिल्कुल गेंद हवा में थी, कैच को कैरी नहीं कर पाए. पहला जीवनदान मिला यहां पर बल्लेबाज प्रदीप डोलकर को. प्रदीप के लिए छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज है, लेकिन यहां पर पहला कैच उनका ड्रॉप हो चुका है. एक जीवनदान मिला है. भाई मैदान के अंदर कहते हैं ना कि पकड़ो कैच तो झकास और अगर छोड़ो कैच तो सत्यानाश. और अगर यहां पर बल्लेबाज अगले कुछ गेंदों में जो रन रेट है उसको बिल्कुल करीब लाएंगे तो फिर महंगे साबित होंगे. ये गेंद कारपेट के सहारे खेला है. गेंद को जरूर फील्ड किया फील्डर ने, लेकिन सिंगल नहीं रोक पाए. सिंगल से टीम का स्कोर बन चुका 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. बिल्कुल धीमी शुरुआत.
और प्रतीक कोहली से निवेदन किया जा रहा है कि कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। प्रथमेश कोहली आपको याद कर रहे हैं। प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली आपको याद कर रहे हैं, प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। इसी बीच मैंडर पावर P1 की पहली ओवर प्रोग्रेस पे। अब पहली ओवर की डेथ गेंद, जिस बल्लेबाज को जीवन दान मिला, गेंदबाजी में क्या शानदार गेंदबाजी की थी गेंदबाज प्रदीप ढोलकर ने। कदमों का इस्तेमाल किया लेकिन गेंद और बल्ले का संपर्क में पाया, चकमा खा गए बल्लेबाज। चकमा खाने वाले गेंद के ऊपर कभी कोई नंबर नहीं था, इसी के साथ ये गेंद के ऊपर भी कोई नंबर नहीं रहा। डॉट गेंद के साथ टीम का स्कोर वहीं पे रुका हुआ बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। डीजे प्ले। शुक्रिया डीजे मास्टर। तो बिल्कुल अब 18 गेंदे 28 का फासला। न्यू कैंडिडेट गेंदबाजी की कमान संभालेंगे, गेंदबाज है मिस्टर महादेव कोहली 40+ मास्टर। महादेव कोहली के हाथ में गेंद रहेगी, क्या 18 में 28 बचा पाएंगे? अगर यहां पर अच्छी ओवर आई तो फिर अंत में इन रनों को बचाया जा सकता है। तो गेंदबाज महादेव कोहली तैयार। आपने खेमे की पहली गेंद लेके स्ट्राइक एंड पे रहेंगे छोटे कद के खिलाड़ी बंटी डोलकर। बंटी डोलकर ऑन स्ट्राइक। ये देखिए भाई, छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर। अरे यहां पर अंपायर का इशारा। नंबर 6 डीजे प्ले। तो बिल्कुल छक्के के बदौलत टीम का टोटल बन चुका है 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। दूसरी ओर प्रोग्रेस पे है। महादेव कोहली की पहली गेंद के ऊपर एक कड़ा जवाब दिया। बिल्कुल टीम का टोटल बन चुका है 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। मुकाबले को स्पीड अप करना है प्लीज अंपायर, मुकाबले को स्पीड अप करना है। बिल्कुल 4 ओवर यानी 20 मिनट में ये इनिंग खत्म होनी चाहिए। तो बिल्कुल मुकाबले को स्पीड अप करना है। 20 मिनट में पहला इनिंग खत्म होना चाहिए, दूसरा इनिंग भी 20 मिनट के अंदर खत्म होना चाहिए। अंपायर आपको टाइम लगाना है, नीरज राणावत सर और पाठक सर। तो बिल्कुल महादेव कोहली की इसी बीच दूसरी गेंद। ये गेंद उठाकर खेलना चाहते थे लेकिन पहली गेंद के ऊपर एक छक्का आने के बाद क्या शानदार वापसी करते हो 40+ मास्टर महादेव कोहली। शानदार गेंदबाजी देखने के लिए मिल रहा है
क्या वापसी कर रहे हैं, अपने टीम के लिए जरूरत है टीम को। एक गेंद यहाँ पर देखिए बल्लेबाज को लगा कि ये गेंद शायद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गई है, सफल होकर खेलने का प्रयास किया था, लेकिन ये गेंद अच्छी साबित होते हुए यहां से मुश्किलें बढ़ेगी टीम डोलकर ब्रदर्स की। अरे बस फिर खेलने का प्रयास देखिए, छोटा बम बड़ा धमाका, छोटा बम बड़ा धमाका। डीजे आपके लिए फिर से एक बार सुनहरा मौका मौका मौका। शुक्रिया डीजे मासा। तो टीम का टोटल बन चुका है, स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो अब 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दूसरा प्रोग्रेस में यहां से अगर रन बनेंगे तो फिर जीत के द्वार पे दस्तक देगी टीम डोलकर ब्रदर्स और मुश्किल में आ जाएगी टीम सिद्धि स्ट्राइकर्स, सिद्धि स्टार्स। देखिए भाई गेंद तो उठाया हवा में लेकिन कैच नहीं लपक पाए और इसका खामियाजा भुगतना भाई पड़ेगा ही। और नंबर है 4 डीजे आपके लिए फिर से एक बार सुनहरा मौका मौका मौका। एक आंख मारू तो आंख मारू तो पर्दा हट जाए, दूजी आंख मारू कलेजा कट जाए, दोनों आंखें मारू तो। डीजे मास्टर तो यहाँ पर देखिए छोटे कद का दायरा है, छोटा तीर घाव करे गंभीर। टीम का टोटल बन चुका है 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। और दूसरी ओवर की डेथ गेंद, आखिरी गेंद शेष रहेगी दूसरी ओवर की। इस ओवर में भाई काम बना दिया है और क्या बंटी डोलकर शानदार प्रदर्शन करती है अपने टीम के लिए। 1 टू गो, लास्ट डिलीवरी। अटके हुई गेंद थी भाई, प्रॉपर टाइमिंग टाइमिंग पे मिसाल नंबर आएंगे 6 6 6। डीजे प्ले। सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी, दुनिया जले। बिल्कुल अब फासला नजदीक आता हुआ 12 गेंदे 8 की जरूरत। और टीम के कप्तान दर्शन कोहली ने अब जिम्मा बिल्कुल अपने कंधों के ऊपर उठाया। थोड़े लेट हो चुके हैं, इनको थोड़ा जल्दी आना चाहिए था। बिल्कुल 12 गेंदों में 8 रन बचाने यहां से तो नामुमकिन जैसा लग रहा है, लेकिन क्रिकेट में भाई कुछ भविष्यवाणी नहीं कर सकते जब तक आखिरी गेंद फेंकी नहीं जाती है। तो स्ट्राइक एंड पे है बल्लेबाज। सलामी जोड़ी देखिए साझेदारी किस तरह बन रही भाई। जब शादी हो जाती है ना, दोनों साथ में मियां बीबी जब साथ में रहते हैं ना भाई, उसी को संसार कहते हैं। और जब मैदान के अंदर दोनों बल्लेबाज सेट हो जाए ना, तो दोनों के ऊपर रन आप बरस जाते हैं भाई। और यहाँ पर बिल्कुल रन आते हुए नजर आ रहे 2 बल्लेबाज है, बंटी डोलकर और प्रदीप डोलकर। इनके बल्ले से अब बंटी डोलकर का बल्ला कहे भाई छोटा कद है लेकिन आग उगल रहा है। रिवर्सल खेलने का प्रयास, बनी तो बनी, नहीं तो फिर अब्दुल गनी मारना चाहते थे वासी में, लेकिन गेंद चली गई काशी में। और यहां पर डॉट गेंद की समाप्ति। अगर भाई सीधी उंगली से घी नहीं करे तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है।
इक्का दुक्का से भी बात बन सकता है। फिर एक बार दर्शन कोहली तैयार अपने खेमे की अगली गेंद लेके प्रदीप डोलकर के लिए। ये देखिए ये अंपायर हमारे तरफ तो भाई मिल चुके हैं, 1+1 मिलेंगे ना। दिवाली दसरा फिर भी यहाँ पर बोनस मिला है। बिल्कुल पहले से यहाँ पर रन कम आए हैं, दुष्काल बन चुका रनों का, और उसके ऊपर अगर आप इस तरह की गेंदबाजी करोगे तो भाई इसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। टीम का टोटल बन चुका 27 रन विदाउट लॉस। थर्ड ओवर प्रोग्रेस। 11 गेंदे, 11 में 6। ये गेंद, और यहां पर ये देखिए ये अंपायर का सिग्नल, खराब गेंद। कहते हैं ना भाई कि जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, खाली नहीं जाता, खाली नहीं जाता। खराब गेंद को दोस्तों कभी काउंट नहीं किया जाता, इस गेंद को भी काउंट नहीं किया जाएगा। लर्फुल टॉस गेंद, और यहां पर देखिए जिस तरह इंडियन टीम के कप्तान महेंद्र सिंह धोनी मुकाबले को फिनिश करते हैं, उसी तरह इस मुकाबले को फिनिश करते हुए बंटी डोलकर, और इस मुकाबले का हीरो दोस्तों नो डाउट जिन्होंने शानदार बल्लेबाजी की सलामी तौर पर, मिस्टर